वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। अशात राज्य महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर बाबत खरी परिस्थिती काय आहे हे जाणून खरं तर घेतलं आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्याशी बातचीत देखील केलेली आहे। पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे सर आहेत माझ्यासोबत। सर, खरं तर अनेक प्रश्न जे आहेत रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत या सगळ्या प्रकरणानंतर होत आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील रुपालीताई चाकणकर, कायद्याने जी चौकट त्यांना दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या उत्तम प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतात। काही उणीवा असू शकतात, त्या उणीवा सुधारण्याचा प्रयत्न देखील सरकार म्हणून होईल। पण दुर्दैव आहे की गेले 3-4 दिवस महाराष्ट्रातल्या महिला नेत्यांकडूनच राजकीय आरोप होत आहेत। आरोप झाले किंवा एखादी सजेशन आली सुधारण्यासाठी तर नक्कीच त्याचं आम्ही स्वागत करू, पण महाराष्ट्रातल्या मुलींचा, महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींचा विश्वास महिला आयोगावरचा कमी होऊन देऊ नये ही माध्यमांना देखील विनंती। निश्चितच सर, ज्या पद्धतीत महिला आयोगाचे जे हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले आहेत, खरं तर काही पीडित महिला ज्या आहेत त्यांना याबाबतची माहितीच नाहीये। मग 24 तासाचा जो नंबर त्यांनी दिलेला आहे किंवा मग सुट्टीच्या वेळी बंद असणारे जे हेल्पलाईन नंबर आहे यासाठी कशा पद्धतीत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत? आम्ही नक्कीच हा प्रयत्न करू की हे नंबर्स लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचतील। आपण आता ज्यावेळेला प्रात्यक्षिक केलं तर आपल्याला 4 नंबर लागले आणि त्यामुळे हे नंबर चालू आहेत। हे अधिक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील महिलांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि ते नक्कीच प्रयत्न महिला आयोग तसा करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।